आणि यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातून। पंचगंगेची पाणी पातळी आता 27 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पंचगंगेची पाणी पातळी 27 फुटांवरती जाऊन पोहोचली आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे उघडले असून धरणातून आता मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा विसर्ग सुरू आहे। पंचगंगेने सुद्धा आपली पाणी पातळी इशारा पातळी जी आहे ती आता ओलांडलेली आहे। 27 फुटांवरती जाऊन पाणी पातळी आता पोहोचलेली आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता मोठं संततधार चालू केले आहे। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या नद्यांची पाणी पातळी आता झपाट्याने वाढत आहे। गेल्या काही दिवसापासून थांबलेला पाऊस आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे। राधानगरी धरणातील स्वयंचलित 7 दरवाजे आता उघडलेले आहेत। त्याचबरोबर पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 28 फुटावर पोहोचलेली आहे। कोल्हापुरातील ह्या पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने जशी वाढत असते तशी प्रशासन आहे सतर्क झालेलं आहे आणि प्रशासनाने नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे। असाच जर पावसाचा जोर धरला तर राधानगरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात होईल आणि पुन्हा एकदा नदी पात्रातील पाणी वाढेल आणि नदीच्या शेजारी असणाऱ्या गावांना पूरस्थितीचा एक धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। त्याचबरोबर राधानगरी धरणाबरोबरच कोल्हापुरातील अन्य धरणेही पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापुरातील 19 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहेत। वाहतुकीची थोडीफार विस्कळीतता झालेली आहे, परंतु प्रशासन सतर्क असल्यामुळे सर्व काही सुरळीत चालू आहे। कोल्हापुरातील ह्या पावसामुळे जर अशीच पाणी पातळी वाढत राहिली आता कोल्हापुरातील शहरातील वाहणारी पंचगंगा नदी आता पात्राबाहेर आलेली आहे। जर हे पाणी वाढत गेलं तर असंच हे नदी पाणी पात्रातले बाहेर हे शहराच्या दिशेने जाईल। त्यामुळे सतर्क असलेले प्रशासन पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन करत आहे की पावसामुळे सर्व ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावं आणि नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।